काम थकवत नाही, पण काही लोक मात्र दमवून टाकतात. आणि काय मग, तर मी तुमच्यातलाच एक. आजच्या दिवसाची सुरुवात झाली डायरेक्ट ऑफिसमधून. लॅपटॉप ऑन केलो आणि काम चालू. पण आज दिवसाने वेगळाच चॅप्टर उघडला. ही गोष्ट एक एडिटरच समजू शकतो. आपण व्हिडिओ परफेक्ट बनवून देतो, पण क्लायंट चेंजेस कर. आज तसंच झालं. कलर्स बदललो, म्युझिक बदललो, शॉर्ट शफल केलो, पण तरीही शेवटी मेसेज, थोडा अजून बदलता येईल का? ह्या सगळ्या हसल स्ट्रगलमध्ये एक गोष्ट मात्र मनाला वेगळंच समाधान दिलं, की आज मी कॉर्पोरेट सोडून ज्या मार्गावर आलो ते फक्त माझं नाही, तर माझ्या स्वप्नांचा रस्ता आहे. आणि त्या स्वप्नातूनच जन्माला आली आपली एजन्सी, जे आज ऑफिशियली अरॉय एक्स मीडिया ह्या नावाने आहे. ब्रँड मोठा असो किंवा छोटा, आपलं एकच गोल, तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि आम्ही तुमचे रिटर्न्स वाढवू. मला भरपूर मेसेजेस आणि कमेंट्स येत आहेत की वॅकन्सी आहे का. आता सध्या तर नाही आहे, पण जेव्हा आपली एजन्सी वाढेल, टीम वाढेल, त्या दिवशी पहिला अपडेट तुम्हालाच मिळेल. आज आपल्या एजन्सीचं मेन काम व्हिडिओ एडिटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, लीड जनरेशन यात आहे. आपलं पर्पज मोठं आहे, बिझनेसला आरओआय देणे आणि क्रिएटर्सला आवाज देणे. आज एक 2 ते 3 इंटरव्ह्यूज होते, ते घेतले. इंटरव्ह्यू आहे 2 ते 3 मगाशी झालेले आहे. आत्ता एक आहे इंटरव्ह्यू. तर आधी एवढं कॉन्फिडन्स नव्हतं की इंटरव्ह्यू वगैरे घ्यायचं, कधी डोक्यात पण नव्हतं. आपलं स्वतःच इंटरव्ह्यू द्यायला एवढं घाबरायचं, पण आता एक कॉन्फिडन्स बिल्ड झालं आहे आणि लाईफमध्ये पण ते कॉन्फिडन्स कॅरी करतो आहे. सो बिल्डिंग माय ओन पर्सनॅलिटी वेल. काम आवरलो. एडिटिंग म्हणजे फक्त कटकट नाही, तर पेशन्स, प्रॅक्टिस आणि तेवढीच मेहनत. घरी आलो, जेवण बनवलो आणि जेवण साली काढून करायचं. ते बरोबर लागत नाही. साली काढून करायचं.